8 मार्चला होता वुमन्स डे. घरी कितीही कामं असली तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आम्ही तो कसा सेलिब्रेट केला हे तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी सकाळची सुरुवात झाली आहे ब्रेकफास्ट बनवण्यापासून. प्राव्यासाठी ओट्स बनवले आणि आम्ही दोघांनी फक्त फ्रूट्स खाऊन ब्रेकफास्ट केला. त्यानंतर आम्ही निघालो फिश आणायला. आणि इकडे बघा, कोण म्हणतं मुली शांत असतात? सगळेच म्हणतात हो की मुली शांत असतात, मुली जास्त त्रास देत नाही. पण हा तर गैरसमज आहे. प्राव्या एवढी मस्ती करते ना की ती मुलांनाही मागे पाडेल. फिश मार्केटमध्ये गेल्यावर फिश राहिली बाजूला आणि प्राव्याला तिकडे दिसले ग्रेप्स. तिने त्या काकींशी लगेचच फ्रेंडशिपच करून घेतली, कारण तिला माहिती होतं फ्रेंड्स बनलो की काकी तिला हवे तेवढे ग्रेप्स देतील. त्या काकींकडून सगळे फ्रुट्स घेतले. आम्ही सुरमई घ्यायला गेलो होतो पण ती आम्हाला मिळाली नाही, म्हणून पापलेट घेऊन आम्ही घरी परत आलो. घरी आल्यानंतर मला भूषणसाठी लंच बनवायचं होतं आणि मी इकडे फटफट त्याची तयारी करत होती. तेवढ्यात प्राव्याने घरभर सगळे अख्खे मसूर पसरवले. माझं डोकं एवढं फिरलं ना, मी भूषणला म्हटलं हिला उचलून घेऊन जा. पण प्राव्याला मला चिडवण्यात काहीतरी जास्तच मज्जा येत होती. तिचं तेवढ्यात पण मन भरलं नाही. तिने मग झाडू घेतली आणि हॉलमध्ये जाऊन ती कचरा काढायला लागली. आता हिच्या मागे धावपळ करू की पटपट जेवण बनवू हेच मला कळत नव्हतं. वुमन्स डे आणि हो, हॅपी वुमन्स डे बोलायची प्रॅक्टिसही जोरदार केली. त्यानंतर आम्ही दोघीही रेडी झालो आणि आम्ही निघालोय लंचसाठी बाहेर. आम्ही गेलो होतो विवियाना मॉलच्या द सोशलमध्ये. तिकडे वेटिंग असल्यामुळे हे दोघेही शांत बसले होते आणि टेबल मिळाल्या सगळं काही खायचं प्यायचं ऑर्डर केलं. आणि ह्या दोघांची तर आज मज्जाच होणार होती, कारण सगळं काही आवडीचं खायला मिळणार होतं. त्यानंतर दोघांचा टमी फुल झाला आणि डान्स सुरू झाला. या दोघांचा डान्स आणि आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. त्यानंतर खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही असा काहीसा वुमन्स डे सेलिब्रेट केला. आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला नक्की फॉलो करा. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.